आणि आता पाहूयात देशविदेशातल्या काही बातम्या झटपट। देशातल्या वाढत्या शहरीकरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 3 योजनांचं उद्घाटन दिल्लीच्या विज्ञान भवनात करण्यात आलं। स्मार्ट सिटी, अटल नागरी विकास आणि सर्वांसाठी घर अशा 3 नव्या योजनांची मुहूर्तमेढ यावेळी करण्यात आली। देशाचा एककेंद्री विकास आम्हाला मान्य नाही, आम्ही लोककेंद्री विकास करून दाखवू असंही मोदींनी यावेळी स्पष्ट केलं। भारतीय वंशाचे अमेरिकन राजकारणी बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपलं नाव घोषित केलं। अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच बॉबी जिंदाल यांच्या रूपानं भारतीय वंशाची व्यक्ती रिंगणात उतरली आहे। जिंदाल सध्या लुझियाना प्रांताचे गव्हर्नर आहेत। अत्यंत आक्रमक नेते म्हणून जिंदाल यांची प्रतिमा आहे। बॉबी जिंदाल यांना भारतीय आणि आशियाई वंशाच्या अमेरिकन नागरिकातून मोठा पाठिंब्याची अपेक्षा आहे। दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला। अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी अर्थसंकल्प मांडला। 2015-16 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात शिक्षणाकरता सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे। 41,129 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे। आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यावर एका पत्रकाराला धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील एका पत्रकारानं कुमार विश्वास आणि त्यांच्या पत्नीनं फोनवरून धमकी दिल्याचं म्हटलंय। नोएडामधील सेक्टर 20 मधील पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून ते धमकी देत असल्याचंही तक्रारीमध्ये म्हणण्यात आलंय। बनावट पदवी प्रकरणात तुरुंगाची हवा खाणारे केजरीवाल सरकारमधील माजी कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांचा तिलका मांझी भागलपूर विद्यापीठातील प्रवेश अर्जच गहाळ असल्याचं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला आढळून आलंय। दिल्लीचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद सिंह यांच्या नेतृत्वाखालील 15 दिवस 15 पोलिसांचं पथक या प्रकरणाचा तपास करत आहे। या काळामध्ये तोमर यांनी या विद्यापीठातून पदवी प्राप्त केली तेव्हाच्या कुलगुरूंची देखील चौकशी केली जाऊ शकते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।